मुंबई महानगरपालिकेची सत्ता ही अतिशय महत्त्वाची सत्ता मानली जाते, कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि याच आर्थिक राजधानीच्या महानगरपालिकेच्या नाड्या या आपल्या ताब्यामध्ये असाव्यात याचाच प्रयत्न जसा भाजपकडनं होतोय तसाच तो इतर पक्षांकडनं सुद्धा होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। 114 ची मॅजिक फिगर गाठणं मुंबई महानगरपालिकेमध्ये एकट्या भाजपला शक्य नाहीये। त्यामुळे दुसरा मोठा पक्ष ठरलेली ठाकरेंची शिवसेना आणि त्याखालोखाल तिसऱ्या क्रमांकाची शिंदे सेना हे सगळे पक्ष महापौर पदाकडे डोळे लावून बसल्याची चर्चा आहे। त्यामुळे आपल्याही पदरात महापौर पद पाडण्यासाठी शिंदे दबाव तंत्र वापरतायत अशी चर्चा सुरू झाली आहे। परंतु या सगळ्या चर्चा स्वतः एकनाथ शिंदेंनी फेटाळून लावल्या। पण त्याच वेळेला शिंदेंचे सगळे नगरसेवक एका हॉटेलमध्ये तळ ठोकू नयेत हे विसरता येणार नाही। वर्कशॉपसाठी जरी या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्याचा दावा एकनाथ शिंदे करत असले तरी पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे हे आत्ताच सांगणं कठीण आहे। फोडाफोडीची भीती की शिंदेंची नवी रणनीती या पाठीमागे आहे। महापौर नेमका कुणाचा होतो या सगळ्या घडामोडींचा उलगडा कदाचित 22 तारखेनंतरच होण्याची शक्यता आहे, कारण 22 तारखेला महापौर पदाची सोडत निघणार आहे। 118 नगरसेवक महायुतीचे निवडून आलेले असल्यामुळे महायुतीच्या 118 पैकी एक नगरसेवक किंवा नगरसेविका या ठिकाणी महापौरपदी विराजमान होईल। ते कोण असेल हे महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि रामदास आठवले साहेब एकमेकांशी चर्चा करून हा निर्णय करतील आणि या 118 पैकी एक व्यक्ती हा महापौरपदी विराजमान होईल। काय नाही असं हे सगळे वावड्या आहेत, दिशाभूल करणारे स्टेटमेंट आहेत। मुंबई शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत ते सर्व एक दिलाने एक मताने एका ठिकाणी आहेत आणि अत्यंत चांगला निर्णय मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब घेतील। त्याबद्दल त्यांच्या मनातही आमच्या मनातही कोणती शंका असण्याचं काही कारण नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.